हां. नमस्कार राजेजी, मी आज तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारू शकते? मी इथे बसू. आपल्या आई राजमाता जिजाबाई यांनी आपल्यावर कोणते संस्कार केले? माँसाहेबांनी माझ्यावर शौर्य, नीतिमत्ता, धर्मनिष्ठा, स्वराज्यप्रेम आणि स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार केले. वा, किती उत्तम संस्कार केले. प्रत्येक आईने प्रत्येक मुलावर आजकाल असेच संस्कार केले पाहिजे. शहाजीराजे भोसले व जे आपले वडील यांचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव होता? आबासाहेब यांचा दूरदृष्टीचा आणि स्वराज्य संकल्पनेचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव होता. वा, तुम्हाला जसे वडील मिळाले तसे प्रत्येक मुलाला आजकाल वडील मिळाले पाहिजे. स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मला माँसाहेबांकडून आणि मावळ्यांच्या सोबतीतून मिळाली. वा, सोबत आणि आपल्या सोबत कोणी असले की आपले स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. अफजल खान भेटीपूर्वी आपल्या मनात काय विचार होता? अफजल खान भेटीपूर्वी माझ्या मनात अत्यंत सावधगिरी आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा विचार होता. परिस्थिती आणि सावधगिरी याचप्रमाणे आपण काम करावे हे तुमच्याकडूनच शिकले जाते. स्त्रियांचा आदर याविषयी आपले काय मत आहे? स्त्रियांचा आदर या विषयामध्ये हे मत आहे की हा स्वराज्याचा पाया आणि मुख्य कर्तव्य आहे. खूप सुंदर. आपल्या आई बहिणीचा पाय आपल्या माथ्यावर असला की सर्व काही चांगले होते. राज्याभिषेकावेळी आपल्याला काय वाटले? राज्याभिषेकावेळी मला माझे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण झाल्याचे आनंद आणि समाधान वाटते. वा, स्वप्न ते कधी स्वप्न ठेवायचे नसते. स्वप्न हे आपण पूर्णही करायचे असते. आजच्या तरुणांना आपण कोणता संदेश द्याल? आजच्या तरुणांना माझा हा संदेश आहे की ध्येय निश्चित करा, कठोर परिश्रम करा, नीतिमत्ता पाळा आणि आपल्या देशासाठी समर्पित भावनेने काम करा. आजच्या तरुणाईला आपण मोलाचा सुल्ला दिला